जाऊयात A1 पवन, कसं वाटतंय पवन शम टिपलेस, कसं वाटतंय? मस्त एक नंबर सर, एक नंबर वाटतं. आज तुला A1 पवन हे नाव सूट झालं कारण संघाची धुरा आज संपूर्ण चारही मॅचमध्ये पाहिलीत, फायनलमध्ये देखील तू टिपलीस, कसं वाटतंय? सर एक नंबर, संपूर्ण स्पर्धा एक नंबर झाली. सकाळपासून खूपच छान छान स्पर्धा झाली. कालच्या दिवसात पण खूपच छान झाली. बॉलिंग साईड खूपच चांगली आहे, स्पीच खूपच चांगला आहे, बॅटिंगसाठी पण चांगलं आहे, बॉलिंगसाठी पण चांगलं आहे. नक्कीच आज तुझ्या भावना पाहिल्या तर आम्ही टिपतोय, कॅमेरामध्ये टिपल्यात, संपूर्ण तुझा जोश जल्लोष पाहिला. आधीच्या मॅचमध्ये तू एकटा खेळलास, आता देखील तुझ्या संघासाठी तू एकटा लढलास आणि संघाला जेव्हा गरज होती तेव्हा मात्र तू लढलास आणि मॅच फायनल मॅच जिंकून दिली. कसा अनुभव आहे? सर एकच नंबर. का तर मी भरपूर दिवस झाला आम्ही बक्षीसाठी धडपडतोय. आमच्या कुंभारगाव असोसिएशनमध्ये पण गेली मी 4 वर्ष झाले टीम माझी तयार केली. संपूर्ण प्लेअर माझे एकदम माझे भाऊ म्हणजे एकदम छोटे छोटेच प्लेअर आहेत. एकही असा प्लेअर नाही की तो आमचा कम से कम 30-35 वर्षाच्या वरचा आहे. सगळे यंगमध्ये आहेत, 15, 16, 17, 18 वर्षाचे सगळे आहेत. जवळजवळ 7 प्लेअर माझे तसेच आहेत. नक्कीच आज तुझा आनंद द्विगुणित झाला असेल कारण जो ट्रॉफीचा सुका होता तो तू पूर्ण केलास, कसं वाटतंय? हो सर एक नंबरच ट्रॉफी. खरंच मी सकाळपासूनच सांगतो मुलांना, काही झालं तरी ट्रॉफी मला मारायचीच आहे. आणि तुझ्या संघाबद्दल काय सांगशील? आज संपूर्ण पाहिलं तर तुम्ही एकटे नाही तर संपूर्ण संघ लढला भिडला, त्या संघाबद्दल काय सांगताल? सर माझा संघ बोलायला गेलं तर एकच नंबर आहे. मी गेल्या वर्षीसुद्धा मी लास्टमध्ये एकदम लास्टमधली ट्रॉफी मारली. त्यावेळेस मी ओळखून गेलो की माझी टीम कुणासाठी कमी नाही. कुठलीही टीम आली तरी माझी टीम संपूर्ण एक नंबरच टीम आहे. आणि आज तुला A1 पवन हे नाव दिलं, ते कसं वाटतंय? सर एकच नंबर. खरंच मी गेल्या मॅचपासूनच A1 पवन झालो आहे. गेली मॅच आपली इथं घनसोलीमध्ये झाली, तेव्हापासूनच माझी बॅट म्हणजे मी जास्ती करून मी वन डाऊनलाच येत होतो. आता मला ओपनिंगसाठी माझ्या टीमनी मला हेच केलं आहे, म्हणजे एकदम स्ट्रायकरच बनवलं आहे. नक्कीच टीमने जो विश्वास दाखवला त्याबद्दल काय सांगशील? सर नक्कीच मी टीमचा कॅप्टनच आहे. ज्याप्रमाणे मी बोलल त्याप्रमाणेच माझी टीम करते, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. यस, हा होता फायनलचा ज्याने क्षम टिपल्या आणि फायनलला आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो A1 पवन. चला चारही संघाला विनंती करतो आपण व्यासपीठासमोर या. मत्रेवाडी संघ, डायमंड हेवीवाडी संघ, त्याचबरोबर गोटील संघ आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ या. संपूर्ण टीमने इकडे लक्ष द्यायचं आहे. जे आतमध्ये खेळाडू आहेत मत्रेवाडी संघ, आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि आपण जाऊयात या 2 दिवसाच्या महारणसंग्रामाच्या बक्षीस वितरणाकडे. मी विनंती करतो, गौरव शिंदे कुठे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. गौरव शिंदे, गौरव शिंदे प्लीज लवकर ये धावत. परंतु खऱ्या अर्थानं मजा तुम्हाला बॉल आउट मध्ये आली का नाही एकदा सांगायचं आहे. हा तुमचा आवाजच सांगतोय की ते खरंच चित्र होतं या मैदानातील. खरा आनंद म्हणजे तो बॉल आउट होता. 6 पैकी 6 चेंडू हाताळले परंतु शेवटच्या चेंडूवरती विकेट पडली. सगळे इमोशनल झाले. आमचा गोटील संघ आमच्या जीवाभावाचा संघ आहे. चांगले खेळला तुम्ही, तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सचिन दादा तुमच्या कॅप्टनसाठी मनापासून लाईक. खूप शांत संयमी, कोणत्याही संघाला दुखवणं नाहीये, कोणत्या असोसिएशनला दुखवणं नाही. जो हवल तो निर्णय मान्य करणं, तिथून जाणं, पोरांना मोटिवेट करणं आणि लढणं, हा संघ म्हणजे ज्योतिर्लिंग 11 गोटील संघ. सचिन दादा खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी सॅल्यूट आणि कॅप्टन कूल सचिन दादा, थँक्यू. येस, आपण जाऊयात सेमीफायनलचा आपला जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता तो देऊयात. गोटील संघाचा येस सुरेश ठरतोय सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यस सुरेश, मी महाराज यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते दादा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण त्यांना द्यायची आहे. सुरेश या, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो सुरेशसाठी. आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळून दिला, मात्र थोड्या फरकाने कुठेतरी फायनल बॉलआउटमध्ये त्यांना हार मानावी लागलेली ती. त्याचबरोबर फायनलचा मॅन ऑफ द मॅच, लगातार 4थी मॅन ऑफ द मॅच घेणारा, आपल्या असोसिएशनमध्ये रेकॉर्ड करणारा A1 पवन ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलआउट होती, बॉलआउटमध्ये त्याने आपल्या संघाला कॅप्टन्सी कशी असते याचं उत्तम उदाहरण दिलं, ते म्हणजेच A1 पवन. दादांच्या हस्ते आपण देऊयात फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
यस महाराजांचा सत्कार राहिला आहे, महाराजांचा सत्कार करूया. यस महाराजांचा सत्कार सन्माननीय सँडी दादा यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती यस प्रकाशदादा कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या दादा. महाराज त्यांनी देखील आपल्या गावावरील प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांना देखील दिलं जातं, या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचबरोबर आपण सन्माननीय सुहासदादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचे. अंकुशदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जातोय यथोचित असा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅडम या दानशूर व्यक्तिमत्वांकरता. आणि आता आपण तुम्हाला सांगू इच्छितो आपला 3रा आणि 4थ्या क्रमांकाचा नंबर आपण कसा काढलाय. ज्या संघाने फायनल मारली त्या संघाबरोबर जो संघ सेमीफायनल खेळला, कळलं समजलं. आता मोरेवाडी बरोबर कोण खेळला होता? मत्रेवाडी हारली होती. म्हणजे मत्रेवाडी 3रा क्रमांकाचा मानकरी आणि डेबेवाडी 4थ्या क्रमांकाचा मानकरी. कळलं तुम्हाला का नाही कळलं मित्रांनो? सन्माननीय रमेशदादा शिंदे यांचा देखील प्रवीणदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात सत्कार. अनिलदादा शिंदे यानंतर त्यांचा सत्कार सचिनदादा हे करतील. सचिनदादा या. एक ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स गोटील संघाचे एक कर्णधार कॅप्टन कुल. त्याचबरोबर राहुलदादा शिंदे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. राहुलदादा या. अनिलदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो टाळ्या वाजवा. आज तुम्ही दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवता तर उद्या दुनिया तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल, हे आमचं पेटंट वाक्य आहे. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपल्याच भागातून नवी मुंबईमध्ये आपल्या नावाचा डंका ॲज अ आयकॉनिक खेळाडू म्हणून करणारा गणेश सुरेश शिंदे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या गणेश दादा गौरवदादांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक आयकॉनिक खेळाडू आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आपल्या नावाबरोबर आपल्या वडिलांचं नाव देखील आज 7 समुद्र पार म्हणजेच जिथे जिथे आपला हा GTC लाईव्ह पाहतोय तिथे तिथे आपला नावाचं आपल्या नावाबरोबर वडिलांचं नाव करणारा हा गणेश सुरेश शिंदे या खेळाडूचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण करूयात व्हॉइस ऑफ मालदन. आणि त्याचबरोबर 2 दिवस आपल्या वाणीतून ज्यांनी आपल्याला हसवत खेळलं तेच आमचे बंधू समालोचक मित्र, मराठीतील एक तंत्रशुद्ध आवाज भरत जाधव सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. या भरत सर या. मी गौरवदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. मित्रांनो ही वाणी आवडली असेल ना एकदा जोरदार टाळ्या द्या, कारण 2 दिवस ही आपल्या परिसरातील आहे. मालदन विभागातील हा व्यक्ती आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तंत्रशुद्ध आवाज आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. असे आमचे भरत दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आवाज आवडला असेल ना, व्हॉइस ऑफ मालदन आहेत यार. आपल्या डेबेवाडी संघ टाळ्या होऊन जाऊ द्या, आपल्या बाजूच्या गावातले डेबेवाडी संघाचे टाळे देत नाही. विपुल दादा आज हरलाय जरूर माहिती आहे आम्हाला. टाळ्या वाजून जाऊ द्या, आपल्या माणसाचा सत्कार केला जातोय. त्याचबरोबर ज्यांचा कोणाचा मान सन्मान राहिला असेल त्यांच्याबद्दल आम्ही क्षमस्व आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाऊयात या पुढील बक्षीस समारंभ वितरण आपण ऐकूयात. ते म्हणजेच व्हॉइस ऑफ मालदन आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक तंत्रशुद्ध आवाज आमचे बंधुमित्र भरत जाधव सर. धन्यवाद. या अगोदर आपण सत्कार समारंभ घेणार आहोत. सर्व संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला खेळा आणि तुमचं प्रेम आमच्या वाणीवर असंच राहून द्या. आई जगदंबा करो आम्ही तुमच्या आशीर्वादाने खूप पुढे जाऊ आणि तुम्हाला देखील तिथपर्यंत घेऊन जाऊ हीच विनंती करेल. जाऊयात एक महत्त्वपूर्ण सत्कार. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र एक उत्कृष्ट समालोचक माननीय सगळ्यांच्या मनातील गोड आवाज आणि पाटण तालुक्याने ज्या आवाजावरती प्रेम केलं असा आवाज DD सर यांचा इथे आपण येतो जे सत्कार सन्मान करू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र दत्ता दोंडे सर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके DD सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या सेवेस सदैव ठाई तत्पर असं म्हणजे आपलं GTC लाईव्ह वाले यांचं खऱ्या अर्थाने आभार मानतो, कारण की तिथे
अगदी चित्रफित दिसत नव्हती तरी देखील ती चित्रफित त्याने आपल्याला रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, कारण की तो क्षण खूप महत्त्वाचा होता. त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण करणार आहोत. सुशील पाटील आणि टीम आमचे दादा हा सत्कार स्वीकारतील. यांचा दोघांचा सत्कार एकत्रित केला जातो. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आपल्या भागातील साताऱ्यातील डीजे मास्टर डीजे ज्ञानेश त्याचं प्रतिनिधित्व बाजीराव करतोय. बाजीराव दादा यांच्या शुभ हस्ते पण करूयात. बाळा ये तुझा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करूयात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे पंच पॅनल त्यांचं शेड्यूल खूप बिझी आहे. पुढे त्यांना मॅचच्या खूप साऱ्या नाईट अटेंड करायचं आहे. त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर गावावरून आमचे बाबूभाई मॅच बघतायत. बाबूभाई तुमचं मनापासून आभार. तुमचं खूप मोठी साथ राहिली. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हे बघा तुमचं प्रेम कमवलंय तुम्ही. ही पब्लिक आहे ती तुमच्यासाठी आतुरलेली आहे. हा टाळ्या आणि हा आवाज फक्त तुमच्यासाठी कॅमेऱ्यावरती दाखवलं जातंय. तुमच्या उपस्थिती नाहीये परंतु हे प्रेम तुमच्यावरती सदैव राहील. आणि टीम कडून तुम्ही ऑनलाईन आले ऑनलाईन सत्कार तुम्हाला दिला जातोय. थँक्यू. या ठिकाणी नियोजन कमिटीची एक महत्त्वपूर्ण आमच्यासाठी विनंती आहे. नितीन दादा आणि गौरव दादांचे या ठिकाणी तुझी सत्कार आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. अगदी 2 दिवस दादा अगदी मनाला मन लावून या पोरांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी योगदान दिलंय. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या क्षणासाठी या मॅच साठी या संपूर्ण आयोजनासाठी खूप मोठं योगदान राहिलंय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या स्पॉन्सरने आम्हाला मोठं योगदान दिलं, प्रथम पारितोषिक असो, द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक असो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, सिरीज, मॅन ऑफ द मॅच, सगळ्यासाठी ज्या स्पॉन्सरने आपल्याला योगदान दिलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला नसता. आता मला नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो आपण जाणार आहोत मुख्य पारितोषिक वितरणाकडे. जाऊयात आपण त्याचबरोबर आपण जाऊयात मुख्य पारितोषिकाकडे, परंतु त्या अगोदर या ठिकाणी यथोचित सत्कार साहिल शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आमचे गुणलेखक आणि आमच्या सर्वांचे चित्रगुप्त, पाटण तालुक्याचे खऱ्या अर्थाने चित्रगुप्त आहेत आमचे पवार साहेब, नितीन पवार सर यांच्या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. बाबूभाई आमचे आज इथे उपस्थित नाहीये, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कमिटीच्या माध्यमातून सत्कार आपण जाहीर करूयात. दादांचा देखील मनापासून आभार. आणि जाऊयात आपण या बाबूभाईच्या वतीने अक्षय दादा त्यांचा सत्कार स्वीकारतायत या मंचावरती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद बाबूभाई, तुमचं असंच प्रेम राहून द्या. चला संपूर्ण टीम आता मुख्य पारितोषिक वितरणाकडे यायचंय. मत्रेवाडी संघ प्लीज दादा ज्या तुमच्या कम्युनिकेशन्स असतील ते थांबवा आणि पुढे या. श्रीमंगल मूर्ती चषक 2025 पहा.
जसं गणपती बाप्पाचं नाव घेतलं तशी रोषणाई आली, यालाच बोलतात दिवे लागन. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघचा हा महादैदिप्यमान सोहळा श्री मंगलमूर्ती चषक 2025 आणि या संपूर्ण असोसिएशनच्या अंतर्गत 32 टीमांनी सहभाग घेतला. त्या 32 टीमांसाठी मनापासून आभार आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. विजेता सगळेच बनण्यासाठी येतात, परंतु मैदानात उतरणं गरजेचं आहे आणि तुम्ही मैदानात उतरला हीच तुमची पहिली विजयाची पायरी होती. जाऊयात आपण या मुख्य पारितोषिक वितरणामध्ये. पहिली कॅटेगरी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, क्षेत्ररक्षक शूज सौजन्य कुमार विराट साई सुतार आणि संपूर्ण विराट फॅन्स यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक सौजन्य लाभलेला आहे. आणि मंगलमूर्ती चषक 2025 चा क्षेत्ररक्षक ठरतोय नन अदर दॅन मत्रेवाडीचा टायगर. कोण असेल? पहा, पुन्हा एकदा लाईट लागले, तुमच्यावरती आता प्रकाश पडलाय. ज्याने काम मोठं केलंय, ज्याचं नाव लहान आहे परंतु कामगिरी मोठी आहे. मूर्ती पण मोठी परंतु कीर्ती त्याच्यापेक्षा मोठी. बारक्या ठरतोय संजय मत्रे, क्षेत्ररक्षक मंगलमूर्ती चषक 2025. माननीय आदरणीय संदेश सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बारक्या. थँक्यू बारक्या, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तू बोलत नाहीये जास्त, आम्हाला माहिती आहे, परंतु जाता जाता तुम्ही सत्कार मत्रेवाडी टीमने जे योगदान दिले त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्पॉन्सरशिप देखील दिले. बारक्या, एकदा टीम साठी बोलायचंय आणि तुमचा एक सत्कार होणार आहे या ठिकाणी. कारण की त्यांचे मोठे बंधू संदीप मत्रे यांनी कूलर आपल्याला स्पॉन्सर केलाय. त्यांचं नेतृत्व करून तुम्ही हा सत्कार स्वीकारावा प्लीज. एबीडींच्या हस्ते आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मामा भांजे, नक्कीच मामा भांजेची जोडे कुठे कमी कधीच पडणार नाहीये. अगदी आज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट राहिलाय. थँक्यू. आणि मत्रेवाडी संघ आपल्या जीवा भावाची संघ, तुमचा मनापासून आभार. असंच योगदान देत राहा असोसिएशनला. जाऊया आपण पुढील कॅटेगरी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कुमारी साईशा संदेश सुतार, उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य, श्री मंगलमूर्ती चषक 2025. बेस्ट गोलंदाज संदेश सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज शूज. आणि यावर्षी मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये रेस मध्ये खूपच होते, परंतु ही रेस जिंकलेली आहे. एकदा आवाज आला पाहिजे, कोण असेल तो? थांबायचं आहे. मोरे ब्रदर्स अँड कंपनी मधला A1 पवन येस ठरतोय मंगलमूर्ती चषक 2025 मधला बेस्ट बॉलर. संदेश दादांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि शूज दिलं जात आहे DSC चे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 2 दिवस त्यांनी इथे येऊन अगदी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. असोसिएशन सोबत जोडले, या संघासोबत जोडले. पवन दादा, 2 शब्द आमच्याशी जोडायचे आहेत. खऱ्या अर्थानं ही जी स्पर्धा आहे, मोरेवाडी संघ खूप मोठा संघर्ष आहे या संघाचा. अगदी तुम्ही कुंभारगाव विभागामध्ये खेळता, मोठं असोसिएशन, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, मोठी जिम्मेदारी. आणि इथे येऊन आज तुम्ही जे केलं आहे कित्येक जणांचं स्वप्न आहे, ते स्वप्न आज पूर्ण झालंय. आज तुमचा खेळ
मोरे ब्रदर्स अँड कंपनीचा खेळ आणि कुंभारगावकरांची असणारी तुमच्याशी पाठबळ आणि आजचा विजय याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलावेच लागतील आज. सर बाकीच्यांचं काही सांगता येत नाही, पण माझं नक्की स्वप्न होतं की पाटण तालुक्यामध्ये 100% 1 नंबरचं पारितोषिक मिळवायचं. मी सकाळपासून पोरांना सांगत होतो की काही झालं तरी आजची मॅच आपल्याला मारायचीच आहे. पण गेली 4 वर्ष झाले मी खूपच मेहनत करतो. ही माझी पोरं आहेत ती 100% खूपच लहान आहेत. आम्ही लोक 4 वर्ष झाली खूप मेहनत करतोय. आमचे या पाटण तालुक्यामध्ये फर्स्ट विनिंग जिंकायची सुद्धा आमची ताकद नव्हती, पण आज आम्ही फर्स्ट ट्रॉफी मारले. खूप अभिमान आहे माझ्या फिल्डरांचा. आज जी त्यांनी मेहनत घेतली 100% त्यांचीच खरी तर ही त्यांच्याबद्दलच खरं तर अभिमान आहे की ही माझ्यासाठी खूप म्हणजे बोलताच येत नाही की हां. इमोशनल झालेत. मनापासून आभार. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संघाला आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी. तुमच्या डोळ्यातील अश्रू सगळे काही सांगून जातोय किती यांचा खडतर प्रवास आहे. तुम्ही ते इमोशनल झाले, पण तुमच्या कितीतरी पटीने त्यांच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आले. त्यांचे डोळे सांगून जात आहेत, ते देखील इमोशनल झालेत. अशी तुमच्यासोबत त्यांची साथ राहील. हो सर. आणि ही मी मॅन ऑफ द माझी जी ही आहे ना ट्रॉफी ती मी आदित्य मोरेला डेडिकेट करेल. प्लीज आदित्य यायचंय. आज चांगला खेळ राहिला आदित्य तुझा. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि खास करून कॅप्टनशी, खास करून तेजस आणि पवनशी सारखा जोडत होता खेळत असताना. तेजसने देखील खूप सारं योगदान आहे. तेजस तू देखील खूप मोठा खेळाडू नक्कीच होशील येणाऱ्या काळामध्ये. संपूर्ण टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आदित्य तुझ्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि तुझ्या खेळासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो व्हेरी मच पवन साहेब. चेक. त्याचबरोबर आपण कालच्या सर, दिवसामध्ये ही माझ्यासाठी खरंच पहिलीच माझी ट्रॉफी आहे, पण तरी सुद्धा मी डेडिकेट करतोय. आता मला या फिल्डरवरती खूपच अभिमान आहे. यस. त्याचबरोबर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांची सुमधुर वाणी ऐकली ते श्रीकांत साबळे सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला. तो मित्रांनो मालदनचा एक अजून एक बुलंद आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची आता छाप सोडणारे आपल्या मालदन गावचे सुपुत्र श्रीकांत साबळे सर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला. तो मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या. कालच्या दिवसामध्ये काल आमच्या अनुपस्थितीमध्ये यांच्या आवाजाने अक्षरशः सर्व क्रीडा रसिकांना भुरळ पाडले. असे आमचे बंधुमित्र सन्माननीय श्रीकांत साबळे सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त बंधू मित्र नाहीत, माझा भाऊ आहे आणि ही एकाच घरातील जोडी आहे. मावस भाऊ आहे माझा आणि हा आवाज सदैव पाटण तालुक्याच्या सोबत जोडणार ही मी तुम्हाला शपथ देतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमचे बंधू आणि उत्कृष्ट समालोचक मालदनचा बुलंद आवाज श्रीकांत सरांना. हॅलो चेक. सर्वांना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वजण चांगले खेळला. जे ते विजेते राहिले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि जे जे आज या स्पर्धेमध्ये हारले असतील, प्रत्येक दिवस हा आपला नसतो मित्रांनो. कधी वाईट काळ असतो, कधी चांगला काळ असतो. जीवनही असंच असतं, कधी चढ कधी उतार. जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि हरलेल्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. आणि या समालोचन क्षेत्रानं मला आणि माझ्या भावाला भरत सरांना ओळख खूप दिली आहे. पहिल्यांदा गेल्या वर्षी भरत सर 30 तारीख होती, 30 नोव्हेंबर 2024. आज तारीख आहे 21 डिसेंबर 2025. म्हणजे 1 वर्ष झालं. भरत सर आणि मी साबळेवाडीच्या टुर्नामेंटला पाटण तालुका असोसिएशनच्या मध्ये आम्ही एकत्रित आलो होतो मुंबई शहरामध्ये. त्याच्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील एक टुर्नामेंट होती. त्या टुर्नामेंटला भरत सरांचा आणि माझा कॉल झाला की श्रीकांत सर तुम्हाला यायचं आहे. आम्ही डायरेक्ट असोसिएशनशी जोडलं गेलो. आम्ही पहिल्यांदा जो लोक देतील तो मान आणि तोच आमचं धन याच हेतून आम्ही इथपर्यंत पोहोचत गेलो. आणि त्याच्यानंतर असं आपल्या तालुक्यामध्ये लोकांना समजू लागलं की आपल्या भागातील आपल्या गावातील 2 युवक 2 मुलं चांगली कॉमेंट्री करतायत, चांगलं समालोचन करतायत, चांगले लोकांशी जोडले गेलेत हे आपल्या तालुक्यामध्ये देखील समजलं गेलं. आणि आपल्या पाटण असोसिएशनचे एक वाडी एक संघाचे अध्यक्ष असतील, संस्थापक असतील, यांच्यापर्यंत ही बातमी पोचली आणि त्यांनी श्री भरत या जोडीची दखल घेतली. त्याचबरोबर डी सरांची दखल घेतली आणि आम्हाला इथं समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल या पाटण असोसिएशनचं आम्ही ऋणी आहोत. आणि इथून पुढचं आता सूत्रसंचालन भरत सर करतील. थँक्यू सो मच. धन्यवाद डी सर. समालोचक म्हणजे खूप मोठा काळ घालवतो. आमचा 1 वर्षाचाच प्रवास आहे, जास्त मोठं नाही आहे आम्ही. परंतु या 1 वर्षात तुम्ही जे प्रेम दिलंय ना ते आमच्यासाठी खूप मोठं आहे. मनापासून आभार, सगळ्या टीमचा मनापासून आभार. जाऊयात उत्कृष्ट फलंदाज.
उत्कृष्ट फलंदाज मंगलमूर्ती चषक 2025 स्पॉन्सर्ड बाय माननीय श्री विनोद भगवान जाधव, संस्थापक अध्यक्ष साई कृपा मित्र मंडळ घनसोली, त्यांचं मनापासून आभार. रोहित दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. येस, आणि ही खरी बॅटल रंगली होती आणि याच्यामध्ये खूप विचार केला, परंतु शेवटी ज्याने खेळ चांगला खेळलाय, जो खऱ्या अर्थानं लढलाय, संघासाठी लढलाय आणि ज्याने खेळ सादर केलाय, तोच खरा असतो बेस्ट बॅट्समन. आणि मंगलमूर्ती चषक 2025 चा आपण देऊयात बेस्ट बॅट्समन. नक्कीच विचार करतोय मोरेवाडी संघ, विचार करतोय गोटील संघ, मत्रेवाडी संघ, डायमंड संघ, परंतु यावेळेस बाजी मारले आपल्या जवळच्याच टीम मधून. नक्कीच आवाज कुठून तरी ऐकू येतोय, एकच वादा आपला सदा दादा गोटील गावचा हार्दिक पांड्या. बॅट स्विंग क्लास आहे, आज खेळ रनांचा पाऊस त्याच्या बॅट मधून आला आणि तोच ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट श्री मंगलमूर्ती चषक 2025 मधला. आणि टॉवर फॅन आणि ट्रॉफी तो मानकरी ठरतोय. सदा दादा आमचा लाजरा आहे. सदा दादा आज सदा दादा कोहिनूर ऑफ पाटण तालुका, आपल्या पाटण तालुक्यातील एवढा मोठा खेळाडू उभा आहे, तो रिक्वेस्ट करतोय मान ठेवावा लागेल. बेस्ट बॅट्समन तुम्ही राहिलाय, पंखा तुम्ही घेऊन चाललाय, नक्कीच पंखा बाजूला ठेवा. बॅटिंगची काय आणि आजची टीम कशी होती आणि टीमचा खेळ कसा होता आणि टीमने कशी साथ तुमच्याशी निभावली? सांगायला गेलं तर टीमनं खूप मोठा सपोर्ट केला. थोडक्यासाठी सेमीफायनलला बॅटिंग झाली नाही, त्यानंतर सुरेशदांनी चांगली बॉलिंग करून आम्ही फायनलला पोचलो आणि बॉलआउटमध्ये पण थोडं जरा कमी पडलो, त्यामुळे तिथं जर चांगलं हे झालं असतं तर फायनल नक्कीच आम्ही जिंकलो असतो. नक्कीच तुम्ही फायनल जिंकली असती. सगळे चांगले खेळला. पाठीमागं मॅच झाली स्वर्गीय निवास शेठ सावंत चषकामध्ये, तिथे थोडासा संघ कमी पडला, पण तुमची ती खेळी होती ती सगळ्यांनी आकर्षित केली. तिथे जर तुम्ही चांगला खेळला असता तर तिथे देखील तुम्ही बॅट्समनच्या लीडमध्ये होता, परंतु यावेळेस तिथे नाही, ते इथे करून दाखवले. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हॅपी वाली फिलिंग आहे का आज? हो, खूप खूप आनंद होतोय, कारण की आम्ही रबरला खूप बक्षिसं मारलीत पण टेनिस बॉलला बक्षीस मारलं होतं. फर्स्ट टाइम आम्ही बक्षीस मारल्यामुळं गेले 3-4 वर्षे आम्ही मेहनत घेत होतो आणि फर्स्ट टाइम बक्षीस मारल्यामुळे खूप आनंद होतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. थँक्यू सो व्हेरी मच. आपण जाऊयात आता चषकाकडे आणि मॅन ऑफ द सिरीज कडे. त्या अगोदर ऋषी सुतार यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी केक कटिंग केला जाईल. हॅपी बर्थडे ऋषी. थोडंसं पुढे येते सगळ्या संघाने. आज ऋषीचा बर्थडे आहे, ऋषीला आज खुशी आहे.
तालुक्यामध्ये आज एक सोनेरी दिवस आहे. सोनेरी दिवस आहे तो खऱ्या म्हणजे मराठवाडीच्या गावच्या लोकांना आणि पाटण तालुक्याच्या क्रिकेट रसिकांना. मराठवाडी पाण्याची ताकद ही खूप वेगळीच आहे. सातत्यानं आपण या पाण्यासंदर्भात बोलत होतो आणि या पाण्यातील निर्मळ माणूस, निर्मळ मन, निर्मळ विचार या माणसाचा आज वाढदिवस. त्याला आपण सर्वांच्या शुभास्ते केक आपण शुभेच्छा देणार परंतु आहोत. वाढदिवस कोणाचा आहे? ज्याच्या चेहऱ्यावरती आहे खुशी, तोच आपला हा ऋषी. येस, ऋषीचा आहे आज वाढदिवस आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर अहवाल आल्यानंतर पार्टी कोण असेल व्यक्तिमत्व? अशी खूप जण होते कारण आमच्या ग्रुपवरती पण खूप जण आलेत पार्टी पहिलं बक्षीस जिंकलं की पार्टी देण्यासाठी. त्यामुळे आता कोण होतं काय, तुम्हाला कोणाच फोन आला होता काय?
आवाज डायमंड ढेबेवाडी तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. मंगलमूर्ती मराठवाडी या संघातलं गावी आहे. गावी त्यांनी फोन केलाय. यस, उमेश शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नितीनजी पवार आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य जाऊयात. व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. थँक्यू श्रीकांत सर. जाऊयात आपण मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कूलर सौजन्य माननीय श्री संदीप मत्रे समाजसेवक. संदीप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर खूप मोठं योगदान तुमचं आहे या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज ज्याचे रँक जे पॉइंट्स आहेत ते 300च्या वर आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज ठरतोय मंगलमूर्ती चषक 2025. आवाज येऊ द्या. आमचा सुरेश. एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. विचार करा. मी तुम्हाला विचार करायला जास्त लावणार नाहीये. तुम्हाला मी एक शब्द देईल. जे पहिलं अक्षर आहे ते व्ही वरून स्टार्ट होतं. व्ही फॉर विक्ट्री. दुसरं नाव आहे का व्ही वरून? एकच आहे म्हणतायत मोरेवाडी संघ. नक्कीच म्हणजे तो आहे विपुल. एकच खेळाडू. 350 किलोमीटरचा प्रवास. प्रथम पारितोषिक जरूर मिळालं नसेल परंतु मॅन ऑफ द सिरीज मोठा मानकरी जो असतो नेहमी कुल. तोच विपुल जो असतो नेहमी कुल. तोच हा विपुल राहिलाय मालिकावीरचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्यांनी दमदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदनाने स्वागत करूया. विपुल जो असतो कुल आणि तोच घेऊन जातोय कूलर. चांगला खेळलास विपुल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्या संघासाठी खूप शुभेच्छा आणि विशालसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द सिरीज ठरलायस. आता जास्त तुला विचारणार नाहीये. प्रवास तुझा असफल झालेला नाही. मॅन ऑफ द सिरीज म्हणजे अगदी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी प्रमाणे हा मान आहे. तुझ्या या खेळाबद्दल प्रवासाबद्दल आणि आजच्या मॅन ऑफ द सिरीज बद्दल काय सांगशील? आता नक्कीच तुम्हाला उमेश शिंदेकडून पार्टी भेटणार आहे त्यामुळे लोड घेऊ नका. बोला जरा. मॅन ऑफ सिरीज म्हणजे असं माझ्या डोक्यात नव्हतं की मॅन ऑफ सिरीज जिंकायचं. एकच डोक्यात होतं की फक्त आमची टीम जिंकायची. त्या टीम जिकत आम्ही ते मला मॅन ऑफ सिरीज भेटले. त्यामुळे एवढं विषयाला आम्हाला तिची हे झालं. फायनल सेमीफायनलला तिची हे वाचली की बाबा आमचा चांगला एक प्लेअर इंजुर्ड झाला त्यामुळे आमचं थोडं टीम कमी पडली. मनापासून आभार. खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या तुझ्या क्रिकेट भविष्यासाठी खूप शुभेच्छा आणि विशालसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण डायमंड टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तृतीय पारितोषिक या स्पर्धेमधलं श्री मंगलमूर्ती चषक 2025 धनराशी 9,000 रुपये आणि चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय वैभव सुतार साहेब. तृतीय पारितोषिक धनराशी रुपये 9,000 माननीय श्री राजेंद्र लोहार निनाई सप्लायर्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी जो ठरला आहे नन अदर दॅन आपली मत्रेवाडी. प्लीज वेलकम. माननीय आदरणीय रमेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि अनिल शिंदे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. ट्रॉफी सौजन्य माननीय आदरणीय वैभव सुतार साहेब पैलवान म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूभाई आणि धनराशी 9,000 रुपये माननीय श्री राजेंद्र लोहार साहेब निनाई सप्लायर्स.
एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गणपती बाप्पा आपली मत्रेवाडी नंबर कमवते तिसरा. धन्यवाद. हॅलो हे माईकचं काय पिन हल्ली. थँक्यू सो मच. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात द्वितीय पारितोषिक. धनराशी 13,000 रुपये माननीय श्री दत्तात्रय बाबूराव डाकवे आर्या एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचं मनापासून आभार. आणि सर्व चषक पैलवान वैभव सुतार आमचे सर्वांचे लडके बाबूभाई. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला नाहीये, ज्यांनी सर्वांची मनं जिंकलेत, शांत संयमी आणि जे मान्य असेल ते पदरात घेऊन खेळल्या तोच संघ आणि सगळ्यांच्या लाडकीचा आणि आमच्या मनावरती राज्य करणारा श्री ज्योतिर्लिंग 11 गोटील. प्लीज वेलकम सचिन आणि टीम, संपूर्ण टीम प्लीज यायचंय. माननीय आदरणीय प्रकाश कदम आणि सुहास पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आयकॉन गणेश शिंदे तुम्ही देखील या संघासोबत जोडायचं प्लीज. हा क्षण त्यांच्यासाठी खूप मनापासून मोठा आहे. गणेश दादा तुम्ही प्लीज मध्ये यायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या सर्वांच्या लाडकीची टीम श्री ज्योतिर्लिंग 11 गोटील ज्योतिबाच्या नावानं व्ही फॉर विक्ट्री आणि विजयाचे शिल्पकार श्री ज्योतिर्लिंग 11 गोटील गोटील गोटील. ट्रॉफी उचलली जाते नक्कीच. सचिन दादा कॅप्टन सचिन कॅप्टन कुल प्लीज आमच्या सोबत जोडायचंय. सचिन दादा आमच्या सोबत जोडायचंय. कॅप्टन कुल शांत संयमी जे असेल ते मान्य करून तुम्ही खेळलात. द्वितीय क्रमांक पटकवलाय तुम्ही. थोडंसं तुम्ही कमी पडलात परंतु आजचं हे आयोजन कसं वाटलं आणि संघाचा खेळ कसा राहिला हेच दोन तुमच्याकडून मी मागण्या करतो की या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. नाही प्रथमशा मी काय होतं जे असोसिएशनमध्ये जे हे होता 24 संघ खेळवले जातात पण 32 टीमचं टार्गेट मत्रेवाडी टीमने आयोजन करून खूप चांगलं आयोजन केलं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन व कोर कमिटीने पण त्यांना साथ दिली. मंगलमूर्ती मराठवाडीने 32 संघाचं जे आयोजन केलेलं त्याबद्दल मी प्रत्यक्षात त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे झालं तर आपण क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये असं उतार चढाव येत राहतात. आम्ही काल इथं आलो की 3 कंटिन्यू मॅच खेळलेल्या आहेत काल पण. आणि काल खेळून आम्ही बक्षीस पात्रामध्ये गेलो. आज पण आम्ही दुपारी आमची ॲक्च्युली मॅच होती पटणीला तिथे पण आम्ही बक्षीस मारलेलं आहे. तिथे पण आम्ही कंटिन्यू 3 मॅच खेळलेल्या आहेत. आणि परत इथे येऊन कंटिन्यू 2 मॅच खेळणं थोडा हे होता पण अनफॉर्च्युनेटली बोलतात ना आता नशीब मोरेवाडींचं संघाचं होतं त्यांचं मी प्रत्यक्ष आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. आणि अनफॉर्च्युनेटली आमच्यासाठी की लुक ॲट दिस द लाईट आत्ता ऑन झालेलं आहे ती जर पहिली आउट झालेली असती कारण बॉलआउटचा हा गोलंदाजावरती मोठा निर्णय असतो तो थोडासा संघाच्या ह्यानं थोडासा सराव कमी असतो. तर ह्याच्यामध्ये 3 बॉल जरी भेटले असते किंवा 6 बॉल आपण सुपर ओव्हरच्या मॅचा अनेक बघत असतो मग त्याच जर हे झाले असते तर अजून खुशी आली असती भले विजयी कोण असू दे पण अनफॉर्च्युनेटली आमच्यासाठी. आणि बेस्ट ऑफ लक फॉर मोरेवाडी. थँक्यू. नक्कीच सचिन दादा खूप सारं बरं वाटलं तुमच्याशी बोलून. सगळंच छान होतं परंतु बॉल आउटचा जो क्षण होता किती गर्दी होती म्हणजे प्रेक्षक तुम्ही मोजू शकणार नाही एवढी गर्दी या मराठवाडीकरांच्यासाठी आली होती. तुमचा देखील मनापासून आभार. बॉल आउटचा क्षण आवडलं का नाही? येस 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 ॲब्सोल्युटली आवडलं आणि मस्तच नियोजन होतं त्याबद्दल काय नाही. बॉल आउटचा पण क्लिअर डिसिजन झाला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच मोरे ब्रदर्स अँड कंपनी नक्कीच लगोरीचा डाव गावी खूप खेळले त्यामुळे त्यांनी बॉल आउट केलाय. मनापासून आभार. जाऊयात खऱ्या अर्थाने या 32 टीममध्ये ज्याने 1 नंबर पटकवला ज्याने 1 नंबर काम केलं A1 पवन आणि टीम
मोरे ब्रदर्स अँड कंपनी, सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी, संपूर्ण टीमच्या हस्ते या ठिकाणी त्यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, माननीय श्री नितीन पाटील भैया युवा नेते आणि सर्व चषक ही चमचमणारी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभले आहे पैलवान वैभव सुतार, बाबू भैया यांच्या शुभ आगमन या मंचावरती झालं नाहीये, परंतु तिथून जे ऐकत असतील त्यांचं मनापासून आभार. संपूर्ण टीम मोरेवाडी ब्रदर्स अँड कंपनी आज प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले, प्रत्येक अडीअडचणीला सामोरे गेले, प्रत्येक मॅच एक एक धावानी का होईना परंतु विजयाचे शिल्लेदार ठरले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी. संपूर्ण कमिटी, आमचे मान्यवर आणि उपस्थित सगळे क्रिकेट रसिक यांच्या समक्ष आपण देतोय हा पहिल्या क्रमांकाचा मंगलमूर्ती चषक, म्हणजे गणपती बाप्पाचं नाव, गणपती बाप्पा. थँक्यू सो मच मोरे ब्रदर्स अँड कंपनी. आणि तुमच्यासाठी ही गाण्याची सौगात फक्त तुमच्यासाठी वाजली जाणार आहे. यू आर अ चॅम्पियन्स, आणि चॅम्पियन्स नेहमीच चॅम्पियन्स राहतो आणि तुम्ही ते करून दाखवलं, ते कित्येक जणांचं स्वप्न होतं. थँक्यू सो मच. एवन पवन कॅप्टन राहिला आणि विजयाची ट्रॉफी उचलल्या. जास्त वेळ घेणार नाहीये, थोडक्यात तुम्ही आजचा हा क्षण आणि या असोसिएशन मध्ये तुम्ही पहिल्यांदाच खेळला आणि पहिला ट्रॉफी देखील मारली. स्वर्गीय निवास शेठ सावंत मध्ये कमी पडला, परंतु इथे तुम्ही दाखवून दिलं की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही मारलेलं आहे. आजच्या या दैदिप्यमान सोहळ्याबद्दल फक्त काय सांगाल? सर तसं बघायला गेलं तर आज नियोजन खूपच छान केलं. मंगलमूर्ती मराठवाडी या टीमने खूपच नियोजन चांगलं केलं. 32 टीम खेळून खूपच म्हणजे जास्त टीमना योगदान खेळायचं दिलं, हे महत्त्वाचं आहे. का तर 32 टीम खेळवणं हे 2 दिवसात शक्य नाही, हे ते शक्य करून दाखवलं. त्याबद्दल मी मंगलमूर्ती मराठवाडी या टीमचं खरंच अभिनंदन मानेन. थँक्यू सो व्हेरी मच. तुमच्या पुढील प्रवासासाठी आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच पहिल्यांदा ट्रॉफी टेम्पा बहुमानच्या हातात द्यायला पाहिजे, ते पुढे बसलेत. रॉकी भाई आणि संपूर्ण मोरे ब्रदर्स अँड कंपनी खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. रॉकी म्हणजेच टेम्पा बहुमा नाव झाले श्रीकांत सर त्यांचं, आणि त्यांना देखील आवडलंय रॉकी. तो मंगलमूर्ती सर्व कमिटी प्लीज यायचे. आपण या सामन्याचा शेवट करूयात GTC लाईव्ह वरती. मंगलमूर्ती क्रिकेट असोसिएशन आणि संपूर्ण मराठवाडी ग्रामस्थ प्लीज विराजमान व्हायचंय. आपण समापन करूया. प्लीज बसायचंय, प्लीज सर्वांनी बसायचंय. आपण या कार्यक्रमाचा शेवट करूयात. प्लीज यायचंय संपूर्ण टीम. दादा तुम्ही देखील या, तुम्हाला कसं विसरून चालेल. बाळा तू पण ये. हॅलो. तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, एक वाडी एक संघ, SP यांच्या स्मरणात आयोजित मंगलमूर्ती चषक 2025. 32 संघ या ठिकाणी खेळले श्रीकांत सर. 32 संघामध्ये विजेते देखील भेटले, परंतु खरा विजेता आहे तो म्हणजे आपला मंगलमूर्ती मराठवाडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच भरत सर, जोरदार टाळ्या होतील. गेले 2 दिवस हा संपूर्ण आपण लाव पडदा पाहत होतो, लाव चित्रीकरण पाहत होतो, आणि या सुरू असलेल्या पडद्यामागचे हे संपूर्ण कलाकार आहेत. एकदा जोरदार टाळ्या टीम मंगलमूर्तीसाठी. खरं तर भरत सर आपण पाहिलं, शुक्रवारचा रात्रीचा दिवस पाहिला, शुक्रवारची पहाट पाहिली,
तर या मैदानावरती खूप साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं. या संपूर्ण मंडळींनी तो कार्यक्रम 2 तासात पार पाडला आणि शनिवारी सकाळी मैदान तयार केलं आणि याच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न झाली. नक्कीच श्रीकांत सर, थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यांचं मनापासून आभार. GTC लाईव्हच्या या मुख्य स्क्रीनवरती मी दाखवतोय खरे हिरो ॲव्हेंजर्स आपल्या मराठवाडी गावचे. मराठवाडी गावच्या पाण्याची चवच वेगळी आहे श्रीकांत सर. क्रिकेट प्रेम, क्रिकेट यांच्या रक्तात नांदतं असं हे आयोजन आणि या आयोजनाचा आज शेवटचा क्षण. ज्यांचा सत्कार अनावधानाने राहिला त्यांची मी माफी मागतो. चुकून कोणाला जर काही इजा झाली असेल त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. आणि मराठवाडीकरांच्या समक्ष GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती मी घोषणा करतो, हा संपूर्ण आयोजन मंगलमूर्ती चषक अगदी थाटात पूर्ण झालं. गणपती बाप्पा